नमस्कार. युवा न्यूज चॅनलमध्ये आमच्या सर्व दर्शकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये ज्यांच्या संकल्पनेतून झुडिओ स्टोअर संतनगरी शेगावमध्ये सुरू करण्यात आले असे शैलेंद्रदादा पाटील जे युवा उद्योजक आहेत, यांची विशेष मुलाखत आपण घेणार आहोत. तर चला भेटूया झुडिओ स्टोअरचे संचालक शैलेंद्रदादा पाटील यांना. यामध्ये कशा कशा प्रकारचे वेगवेगळे दालन आहेत या मुलांमध्ये आपण संपूर्ण झुडिओ स्टोअर आपण या ठिकाणी धावणार आहे. तर चला दादा पाटील यांना भेटू. नमस्कार. युवा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दादा, आपल्याला पहिला प्रश्न तो असा, संतनगरी शेगाव हे साधारणतः 1.25 ते 1.5 लाख लोकसंख्येचं गाव आणि झुडिओ स्टोअर जर म्हटलं कधी तर हे मोठमोठ्या मेट्रो सिटीने चालणारे स्टोअर्स असतात. परंतु छोट्याच्या शेगावमध्ये आपण झुडिओ स्टोअर आणलं, याच्या मागचा उद्देश काय? शेगाव ही संत गजानन महाराजांच्या पावन स्पर्शाने पुण्य झालेली ही भूमी आहे आणि आपलं गाव जरी 1.5 सव्वा लाख वस्तीचं जरी असेल तरी गावामध्ये जे फ्लोटिंग पॉप्युलेशन आहे ही खूप जास्त प्रमाणात आहे. हा मेन खामगाव रोड आहे आणि या भागातून मुंबई म्हणा का पुणे म्हणा का जो काही औरंगाबाद किंवा आपला जिल्हा या रोडने संलग्न होतो. त्याच्यामुळे फ्लोटिंग पॉप्युलेशन ही शेगावमध्ये महाराजांच्या दर्शनाला येणारी खूप जास्त संख्या असल्यामुळे आणि शेगावला बरेचसे खेडे हे अटॅच आहेत. तर शेगाव तालुका जरी म्हणाल तुम्ही आणि खामगाव जरी म्हटला तुम्ही तर तो एक मोठी एक ग्राहक वर्ग इथं तयार झालेला असल्यामुळे झुडिओ ही टाटाच्या ग्रुपमधला एक हा ब्रँड आहे आणि त्या ब्रँडनी शेगाव हे एक त्यांचं केंद्रबिंदू होतं. कारण की शेगावमध्ये प्रत्येक बिझनेस हा होऊ शकतो हा त्यांचा कुठेतरी याच्यामध्ये मानस राहिला असेल. त्या अनुषंगानं शेगाव हे त्या ग्रुपने आपलं गाव हे त्यांना पसंती दिली आणि विदर्भात 3रं 4थं आपलं शेगाव आहे ज्याच्यामध्ये झुडिओ शोरूम आहे. अच्छा दादा, हे आपण जे सांगितले अतिशय योग्य आहे. परंतु आता मी झुडिओ स्टोअर बघितला, त्या स्टोअरच्या मानाने आपल्या शेगाव शहरात आपण जे झुडिओ स्टोअर चालू केलं कदाचित विदर्भातलं सर्वात मोठं असेल. बरोबर. अकोल्यामध्ये तुम्ही म्हणता विजय हो, त्याप्रमाणे अकोल्यामध्ये सुद्धा एवढं मोठं स्टोअर नाही आहे. आपल्याकडे जागा अवेलेबल होती, पाहिजे त्या पद्धतीनं कंपनीनं ज्या पद्धतीनं तो आपल्याला मॅप दिला त्या पद्धतीनं आपण त्या परिस्थितीत त्यांना ते स्टोअर निर्माण करून दिलं आणि आपल्याकडे इथे पार्किंगचा पेस पण खूप छान झालेला आहे. शनिवार रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी हा पेससुद्धा इथं कमी पडतो पार्किंगला आणि 2 फ्लोअरला हे स्टोअर आहे. खाली लेडीज गर्ल्स करता आहे, वरती मेन्स करता आहे. त्याच्यामुळे हे शेगावच्या मानाने जरी ते मोठं असेल तरी या ठिकाणी सुद्धा शनिवार रविवारी प्रचंड गर्दी होते आणि हे एवढं मोठं स्टोरी असं वाटतं की आपल्याला हे पण काय लहान झालं काय की आणखीन एखादा फ्लोअर त्यांना एक्सटेंड तर नाही करावं लागेल असं त्या सुट्टीच्या दिवशी अनुभवायला आपल्याला इथे वारंवार मिळतं. आमची तीच कल्पना आहे की लवकरात आपला 3ऱ्या मजल्यावर पण शोरूम चालू व्हावं. तर छोट्याशा गावामध्ये झुडिओ म्हटलं म्हणजे हे आंतरराष्ट्रीय लेवलवरचं शोरूम आहे समजा, ज्यामध्ये मग लेडीज असतील, जेंट्स असतील, खास करून विशेष करून तरुण तरुणी असतील की ज्यांच्या ज्या कल्पना होत्या की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे लेटेस्ट डिझाईन्स आहेत ते साधारणतः आपल्या गावात भेटत नाही किंवा आपल्या परिसराच्या आजूबाजूला भेटत नाही. आता झुडिओ स्टोअर म्हटलं हे आंतरराष्ट्रीय लेवलचं असल्यामुळं आता मी आल्याला पाहिलं तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन या ठिकाणी कपड्यांमध्ये आहेत, जे लेडीजचे सौंदर्य प्रसाधन आहेत त्याच्यामध्ये सुद्धा की ज्या कदाचित माझ्या मिसेसनी पण बघितलं नसेल. कारण की साधारणतः आपली शॉपिंग शेगाव, अकोला, खामगाव या पुरती मर्यादित आहे. तर इतक्या प्रकारचे ब्रँड, एवढ्या प्रकारचे लेटेस्ट कपडे असतील, सौंदर्य प्रसाधने असतील, तर याला कशा प्रकारचा प्रतिसाद आपल्या या ठिकाणी भेटतोय? या टाटा ग्रुपच्या झुडिओमध्ये सगळ्यात जर वाखाणण्यासारखी गोष्ट कुठली असेल तर याची जी रेंज आहे ही फार सामान्यातल्या सामान्य कुटुंबाला, जो शेतकरी असो, शेतमजूर असो, जो 300, 400, 500 रुपये साधारण जो कमावतो, जो रोजंदारी करतो, तो सुद्धा व्यक्ती या ठिकाणी हे शोरूम अफोर्ड करू शकतो.
या शोरूमची सर्वात मोठी जर विजय खासियत जर तुम्ही पाहिली तर इथं 49 म्हणजे 49 रुपयांपासून वस्तू मिळतात. 49 रुपयापासून जास्तीत जास्त या इथल्या वस्तूची किंमत ही 999 आहे. म्हणजे इथल्या वस्तूची किंमत ही 1000 रुपये म्हणजे 4 आकडी जात नाही. आणि सामान्यातल्या सामान्य कुटुंबातल्या सामान्य मनुष्य या ठिकाणी इतक्या भव्य शोरूममध्ये येऊन, तुम्ही बोलल्या त्याप्रमाणे नॅशनल लेवलचं ते शोरूम आहे आणि हे सिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि या शहरासारखं काय असेल हे वातावरण तो येतो त्याला एवढ्या लाईटमध्ये, या सगळ्या वातानुकूलित या शोरूममध्ये या ठिकाणी त्याला एवढ्या कमी पैशांमध्ये जो अनुभव मिळतो, तर मला असं वाटतं की हे शेगाव शहरासाठी, आपल्या संतनगरीसाठी आणि आपल्या संबंध या पंचकृषीसाठी हा एक फार चांगला उपक्रम या ठिकाणी आलेला आहे. आणि या ठिकाणी या पद्धतीनं सगळे त्याचा आनंद घेत आहेत, त्या खरेद्या करत आहेत आणि कमी पैशांमध्ये एक त्या लेवलचं काय म्हणतात त्याला सौंदर्य जे फक्त त्यांनी आतापर्यंत त्या टी व्हीमध्ये पिक्चरमध्ये पाहिलं होतं ते आज त्यांना स्वतःला ते वापरायला भेटतं. कारण की तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमच्या आपल्या घरचे आपण शेगावला नव्हतं मिळत तर आपण अकोला नागपूर कुठेतरी जाऊन गेलो तर ते खरेदी करत जायचो. परंतु जो सामान्य वर्ग होता तो बाहेर जाऊन खरेदी करायला त्याला परवडण्यासारखं नव्हतं. तो व्यक्ती इथे चालत येऊन, गाडीवर येऊन, स्वतःच्या मोटरसायकलवर येऊन या ठिकाणी ते त्या लेवलची तो खरेदी करतो, आनंद त्याला तो मिळतो. आणि विशेष म्हणजे अगदी कमी पैशांमध्ये, म्हणजे 49 रुपयापासून तर 999 म्हणजे हा 49 रुपयाचा आकडा फार कमी आहे. सौंदर्य प्रसाधनाचे रेट्सही तसे फार कमी आहेत. इथे सौंदर्य प्रसाधने झाले, इथे फुटवेअर म्हणजे चपला बूट झाले आणि कपडे झाले, हे फार चांगल्या कंपनीचे, चांगल्या ब्रँडचे, चांगल्या म्हणजे या जमान्यात जे आपण सगळं बघतो या पद्धतीचे आणि कमी पैशांमध्ये टिकाऊ या पद्धतीचं सगळं हे झोडिओचं त्यांची ती कल्पनाच त्या लेवलची असल्यामुळे टाटा ग्रुपचं आहे. आपण टाटाचे प्रोडक्ट तशी पाहतो की लहानपासून मोठ्यापर्यंत टाटाचं जे देणं या देशाला आहे त्यांनी या झुडोच्या माध्यमातूनच त्या पद्धतीनंच कुठेतरी ती संकल्पना पूर्ण केली होती आणि ती आपल्या गावाला सुद्धा ती आता या लेवलला आपल्याला तो अनुभवास मिळत आहे. मी खरोखर त्या कंपनीचे, त्या ग्रुपचे धन्यवाद मानेल की तुम्ही आमच्या गावाला निवडलं आणि आमच्या या पंचकृषीतल्या या सर्व ग्राहकांना, आप्तांना या ठिकाणी ही मौज करण्याचा जो आपण आनंद दिला त्याबद्दल मी खरोखर त्या कंपनीचे माझ्या गावाच्या वतीने मी आभार मानतो, त्यांचे धन्यवाद मानतो. खरंच धन्यवाद मानण्यासारखीच गोष्ट आहे. कारण की संतनगरी जेमतेम 1.25 ते 1.5 लाख लोकसंख्या असलेलं गाव असताना सुद्धा या ठिकाणी चंद्र पाटील यांच्यावर टाटा ग्रुपने विश्वास टाकून या ठिकाणी भव्य दिव्य असं दालन या ठिकाणी जोडीदार खोललं आणि ते अतिशय यशस्वीरित्या समोर जात आहे. प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी होत आहे. खास करून दादाने सांगितल्याप्रमाणे शनिवार रविवारी प्रचंड अशी गर्दी आहे. त्याला शेगाव शहराचे दबंग पत्रकार आहेत या ठिकाणी, नानासाहेब पण या ठिकाणी सहपरिवार आले खरेदीला. तर नानासाहेब, काय वाटतं तुम्हाला या मॉलमध्ये आल्यानंतर? कसं वाटलं, काय फिलिंग वाटलं तुम्हाला? म्हणजे शब्दात वर्णन नाही करू शकत, इतकं अतिशय भव्य दिव्य. आणि मी अनेक वेळा बाहेरूनच पाहत होतो, पण आज आतमध्ये आलो आणि हा जो माहोल पाहिला अतिशय सुंदर आणि आनंददायक आणि प्रसन्न वातावरणात खरेदी करावी असा माहोल आजपर्यंत मी पाहिला नाही, तो पहिल्यांदा इथं पाहिला. चला, तुमचा बॉम्बेला जायचं काम नाही पडलं, तुम्हाला पाहायला भेटलं. शेगाव सारी ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळालं. चला, यानंतर आता समोर जी मुलाखत आहे, नाना तुम्हाला विनंती करतो, आता योगायोग भेट झाली तर 2-3 प्रश्न तुम्ही पण दादासाहेबांना विचारावं. पत्रकार म्हणून मी प्रश्न नेहमीच विचारतो, आताही विचारी. मला दादासाहेब एक विचारायचं आहे की तरुणांच्या मनाला, तरुणींच्या मनाला ही गवसणी घालणारी संकल्पना कशी सुचली? त्यांना म्हणतो सध्या जनरेशन जेन झी ज्याला आपण म्हणतो, बरोबर दादा. खूप फॅशनेबल ट्रेंडी कपडे घालतात. त्यांना जे आवडतं ते बेसिकली आपल्याला आपल्या एरियामध्ये भेटत नव्हतं. बरोबर. त्यांना जसे दादा बोललेत की पुण्याला जावं लागेल किंवा अमरावती, नागपूर त्या ठिकाणी जावं लागेल आणि खर्च खूप आहे. ते लक्षात घेता असं वाटलं की आपण इथं पण आपण ते प्रोव्हाइड करू शकतो त्यांना, जेणेकरून
त्यांना तिथं जायची गरज नाही आणि इथं अवेलेबिलिटी होऊन जाईल म्हणून. दादा जर बोललेत की 49 पासून 999 पर्यंत हे सगळी रेंज आहे. स्टार्टिंग फ्रॉम ॲसेसरीज ते मला फुटवेअर ते क्लोथिंग सगळं काही आहे इथे. तर ते एक संकल्पना होती की आम्ही पण कपडे खरेदी तर आम्ही बाहेर सिटीत जायचे पुण्या वगैरेला. आता आम्ही इथनंच घेतो. बरोबर. तर ते म्युच्युअल त्याला म्हणतात बेनिफिट तो आहे. म्हणजे तुमची जी संकल्पना स्वतःसाठी होती तेच तुम्ही पूर्ण गावासाठी मला जो available त्रास करून होता दिले. बरोबर. मला जो त्रास होता तो आणि दुसऱ्यांना त्या पण होता. संकल्पनेतून हा मॉल उभा राहिला Correct. समजा एकंदरीत. बरोबर. मी असं ऐकलं की बा तुमचं एक जिमखाना पण आहे, म्हणजे तरुणांसाठी तुम्ही नेहमीच काही ना काही नवं चैतन्य उभारण्याचं काम करतात. त्या दृष्टिकोनातूनच हा एक मॉलचाही तुमच्या डोक्यात संकल्पना आलेली असेल. बेसिकली जिम जेव्हा सुरू केली त्याच्या मागचं कारण होतं की 2020मध्ये माझे मोठे भाऊ पण जॉबला होते. आम्ही कॉर्पोरेटमध्ये काम करायचो आणि मग जे फॅसिलिटीज नव्हत्या इथे ते कशा काय द्यायच्या इथं गावावाल्यांना, ते एक मनात आलं की आपण चांगल्या फॅसिलिटीज देऊ शकतो. तर कोविड आल्यानंतर हेल्थ कॉशियस खूप झाले लोक. फिटनेससाठी त्यांचा भरपूर त्याला म्हणतात लक्ष तिथं गेलं. त्यामुळे आम्ही पहिले जिमचं सुरू केलं. त्याचा प्रतिसाद पाहिला, त्याचा रिस्पॉन्स पाहिला, तो खूप पॉझिटिव्ह होता. आज गावातली सगळ्यात चांगली जिम आपली. आपण सांगू शकतो की आपण ते फॅसिलिटी तशा देतो. आपल्याकडे सगळंच काही आहे तिथं. स्टार्टिंग फ्रॉम जे इक्विपमेंट असतात तिथं आहे. त्यानंतर आपल्याकडे स्टीम बाथ आहे, त्यानंतर मसाज आहे, आपल्याकडे ट्रेनर्स आहेत जे सर्टिफाईड आहेत. असं कुठंच नाही आहे. त्यामुळे आपण जे देतो ते क्वालिटीचं देतो. तेच उद्देशानं आपण हे दुसरं सुरू केलं. म्हणूनच म्हणजे ते माध्यम असो या व्हिडिओ माध्यम असो, तरुणीच्या मनाला साथ घालणारं हा तुमचा एक प्रकार शेगावसाठी फार महत्त्वाचा ठरला. आणि याच्यातून हा मॉल जो उभा राहिला हा खरंच शेगावकरांसाठी एक अभिमानाचा विषय आहे. आणि संतनगरीत येणाऱ्या भाविकांनाही कुठंतरी समाधान वाटते की असा मॉल पाहून जे पुण्या मुंबईचे आपले दुरून भक्त येतात त्यांना एक समाधान वाटते की बा असाही मॉल शेगावात आहे. साधारण इथं किती लोक काम करतात? इथे जवळपास 23 to 25 23 ते 25 लोकांचा स्टाफ आहे. त्यांना रोजगार या स्टोअरकडनं मिळतं आहे. आणि फार चांगली गोष्ट आहे की आपल्याकडे ॲप्लिकेशन जेव्हा आल्या तेव्हा भरपूर ॲप्लिकेशन म्हणजे आले. आपल्या शेगाव आणि शेगाव परिसरातले आहेत हो 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 सगळे. हो. आणि आता सध्या रमजान महिना चालू आहे हो. आणि इथं मॉल तर आम्ही पाहूनच राहिलो की बा आहेत, त्याची कशी गिरायकी आहे, म्हणजे काय प्रतिसाद आहे? प्रतिसाद एवढा चांगला आहे की आम्ही पण एक्सपेक्ट नव्हतं केलं की शेगावसारख्या जागेत आम्हाला एवढा प्रतिसाद भेटेल, या स्टोअरला एवढा प्रतिसाद भेटेल. चांगलं झालं जसं दादांनी सांगितलं की शेगावला लागून जे गावं आहेत इथं स्टोअर नाही आहेत. जसं बुलढाणा जिल्ह्यातलं हे पहिलं आहे. अकोल्यात एक आहे. त्यानंतर आपण म्हटलं तर संग्रामपूर, जळगाव, जामोद, पूर्ण एरियातले खामगावातले तालुक्यातले सगळे लोक आपल्याकडे प्रिफरन्स देतात इथं यायचं. हो, कारण ट्रॅव्हलिंग कॉस्ट जास्त कमी आहे आणि मंदिरात दर हप्त्या कोणी ना कोण कारणाने दर्शनासाठी येतातच लोक. तर दोन्ही कामं होऊन जातात. त्यामुळे त्याचा प्रतिसाद खूप चांगला आहे. साधारण मॉलसाठी काय म्हणजे आपल्याला म्हणता येईल खर्चिक कसा हे झाला? जर म्हटलं तर एक्सपेन्सिव्ह आहे. म्हणजे तुम्ही बघाल तर भरपूर काही असतात गोष्टी. स्टार्टिंग फ्रॉम चेंजिंग रूम, हे त्यांचे जे इंटेरियर्स असतात, लाईटिंग असते. पण साधारण तर म्हटलं तर CR मध्ये जातो. बरोबर आहे. इतके CR शेगावसारख्या छोट्याशा गावात तुम्ही टाकताना काही असं हे वाटलं नाही तुम्हाला की बा आपण एवढे करोड रुपये लावतो, उद्या हा चालेल नाही चालेल? हा म्हणजे असं नाही करतायत की पैसे टाकले आणि ते निघाले. त्याच्या मागं थॉट प्रोसेस असते. आम्ही भाऊ लोक भेटतो, बोलतो, डिस्कशन करतो, चर्चा करतो की रिस्पॉन्स कसा आहे, सर्वे करतो. त्यानंतर आम्ही अँटिसिपेट करतो की एवढा फुटबॉल भेटेल, एवढा बिझनेस होईल. असं नाही होत की पैसे आहेत तर पैसे टाकून द्या, की पैसे कुणाजवळ एवढे पैसे नसतात. बरोबर. पण त्याच्या मागं थॉट प्रोसेस खूप लागतं. बरोबर आहे. एवढं मोठं तुम्ही हे उभारलं. हो. आता किती दिवस झाले आपल्याला चालू करून? आपलं ओपनिंग झालं होतं 24 जानेवारीला, 24 जानेवारी. 2 महिने होत आहे, म्हणजे होतील आता. काय वाटते तुम्हाला
खूप चांगला रिस्पॉन्स आहे. आम्ही चांगला हो कंपनीने पण जेवढा एक्सपेक्ट केलं ते होतं समाधान आहे तुम्ही हो जे काही इथं डिसिजन केलं होतं त्याच्यात तुम्ही ते समाधान आहे. येस येस. आपलं गांधी चौक येथे KP स्क्वेअर आहे आणि या ठिकाणी आम्ही इथं आलो तर आम्हाला समोर हे KP केरिना हे दिसलं. तर KP स्क्वेअरचा आता अर्थ आम्हाला समजलेला आहे की बा तो एक चौक आहे आणि त्या हिशोबाने ते KP स्क्वेअर तुम्ही त्या तुमच्या जिमला नाव दिलेलं आहे. परंतु या ठिकाणी जुडोत आल्यावर एक KP अरिना जे नाव आहे याचा काय संदर्भ आहे? तर त्याचं बॅकग्राऊंड सांगायचं झालं तर KP स्टँड फॉर केशवराव पाटील. हां KP स्क्वेअर म्हणजे पहिला प्रोजेक्ट जो झाला तो KP स्क्वेअर झाला, जो गांधी चौकचा तुम्ही बोलताय. बरोबर. हा दुसरा आहे जो KP अरिना आहे. आता अरिनाचा अर्थ जर काढला तर वाईड लँड ऑफ एरिया, म्हणजे याच्यात प्रशस्त जागा आहे. अच्छा आता हा एक झुडिओ त्यातला एक पहिला पार्ट आहे. पार्ट आहे. अच्छा तर याच्या भोवती खूप काही येणार आहे. मगाशी शैलेंद्र दादा यांनी जे सांगितलं की बा आमच्या अजून काही संकल्पना इथं आम्ही उभा करू शकतो त्या दृष्टीनेच ते नाव ठेवलेलं आहे. करेक्ट. बरोबर. ओके. म्हणजे एकंदरीत तुम्ही जो हा खर्च केलेला आहे त्याचं तुम्हाला समाधान आहे. बिलकुल. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. समाधान, माणसाचं समाधान असणं फार महत्त्वाचं आहे. यानंतर मी पुढचा भाग विजूभाऊ यांना देतो की त्यांनी मुलाखत कंटिन्यू करावी. आपण पुन्हा येऊया शिंदेदादा यांच्याकडे. आपल्या या नाविन्यपूर्ण आपण जो प्रयोग केला यशस्वी झाला, असाच एखादा नाविन्यपूर्ण प्रयोग आपल्या संकल्पनेतून येऊ शकतो का? की सध्या शेगाव शहरात या गोष्टीची गरज आहे ते म्हटलं म्हणजे एक छोट्या प्रमाणात आपला मेट्रो छोटासा मॉल आणि त्याच्यामध्ये बिग सिनेमा वगैरे, कारण बहुतांश आपल्या भागातील लोक अकोल्याला बिग सिनेमा पाहायला जातात. तर मल्टिप्लेक्स सिनेमाचं प्रोव्हिजन आपण येणाऱ्या काळात करू शकतं का? किंवा नवीन एखादा बिझनेस अजून जो मेट्रो सिनेमा असतो तो आपल्या या लेवलवर, कारण शेगाव शहर ही वाढती संख्या आणि भाविक भक्त रोज हजारो येतात आणि तिथे भाविक भक्तांचे प्रमाण वाढणारच आहे. तर ते भाविक भक्त डोळ्यासमोर ठेवून, शेगावचा आजूबाजूचा परिसर डोळ्यासमोर ठेवून आपण नवीन कोणता काही आणणार का असा प्रश्न विचारतो. त्या प्रकारचं तुम्ही खास करून त्या मल्टिप्लेक्सचा विचारतो आणि त्या मल्टिप्लेक्सवर मग तुम्हाला आणखी त्यात काही जोडायचं असेल तर तुम्ही जोडू शकता. छोट्याशा या शेगावमध्ये आपण आंतरराष्ट्रीय लेवलवरचं ते जिरो स्टोअर टाकलं आणि ते यशस्वीसुद्धा झालं. कारण ही काळाची गरज आहे. साधारण आपण जर पाहिलं कधी तर लोक खर्च कमी करायला आता मागे पुढे पाहत नाही. कोरोनापासून हा काळ बदलला, ट्रेंड बदलला की लोकांचं जीवन आहे भेटलेलं आहे जगून घ्या. त्यामुळे मी बघतो साधारणतः माझ्या व्यवसायात मला दिसतं की खर्च लोकांना वाढले. तर ज्याप्रमाणे आपण जुडिओ स्टोअर शेगावमध्ये यशस्वी केलं त्याच बेसिकवर जसं आमच्या चॅनल सर्वे केला आम्हाला असं आढळून आलं की शेगाव सारख्या ठिकाणी अजून काय काय या ठिकाणी बिझनेस करू शकतो. तर इथे साधारणतः आपल्या शेगावमध्ये भाविकांची येणारी संख्या प्रचंड आहे. बिलकुल. शेगाव शहरामध्ये 4 ते 5 कॉलेज आहेत. खामगाव शहरामध्ये मोठमोठे कॉलेज आहेत. आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्या बेसिकवर एक मल्टिप्लेक्स सिनेमा थिएटर पाहिजे त्या प्रकारचं नाही आहे. तर बहुतांश आपले बुलढाणेवासी असतील, वाशिमवासी असतील ते अकोल्याला सिनेमा पाहायला जातात फॅमिलीसह. तर आमच्या हे आढळून आलं की या ठिकाणी त्या गोष्टीची गरज आहे. तर भविष्यात आपण असा काही प्रयोग करू शकतो का? नक्कीच महाराजांच्या कृपेने आणि आमच्या वाडवडिलोंच्या आशीर्वादाने या परिसरामध्ये आमच्याकडे बरीचशी जागा, लँड प्लॉट्स खूप मोठा अवेलेबल आहे अजूनसुद्धा. म्हणजे इथे आमच्याकडे एकर्स आपल्याकडे अजून शिल्लक आहेत. त्याच्यामुळे आपल्याला या परिसरामध्ये जागेची कुठेही कमतरता नाही आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे. आणि आज आपण हे जे झुडिओ चालू केलं याला मिळालेलं प्रचंड यश किंवा प्रचंड याला मिळालेला प्रतिसाद यामुळे ज्या ज्या काही डोक्यात कल्पना आहेत, आमचे दोन्ही भाऊ इंजिनियर MBA झालेले आहेत, मोठ्या मोठ्या शहरात ते राहून आलेले आहेत, त्यांच्या डोक्यात त्या फार फार सगळ्या कल्पना आहेत. आणि हे सगळं करत असताना त्यांच्या कल्पना प्रॅक्टिकली उतरवत असताना त्या चर्चा करतात. आणि त्या चर्चेतून मलाही जवळपास मी माझ्या आयुष्यात गेला आतापर्यंत 30 वर्षाचा मलाही व्यवसायाचा अनुभव आहे. मी मंदिराजवळ आमच्या वडिलांनी एक गेस्ट हाऊस सुरू केलं होतं, स्नेहांजली. मी सुरुवातीला त्याच्यामध्ये रेस्टॉरंट चालू केलं.
तेव्हाही तुम्ही म्हणता त्याप्रमाणे नाना पाटलांनी प्रश्न विचारला आमच्या लहानाला की इथं करोडो रुपये लागले, तर त्यावेळेला मलाही लाखो रुपये लागून त्या ठिकाणी मी ते रेस्टॉरंट चालू केलं होतं. तेव्हा मला लोकांनी या पद्धतीने म्हटलं होतं की एवढे पैसे लावले गरज राहणार नाही, परंतु ते आजही स्नेहांजली हा एक ब्रँड तयार झाला. पूर्ण महाराष्ट्रात जे महाराजांना दर्शन करायला भाविक येतात, त्याच्यामुळे स्नेहांजली गेस्ट हाऊस, स्नेहांजली रेस्टॉरंट त्या ठिकाणी त्यांना त्याचा अनुभव मिळतो. त्याचाच अनुभव घेत घेत आपण गांधी चौकामध्ये FC फिटनेस क्लब जिम तयार केला. आज इथे झुडिओ तयार झाला आणि आमच्या वडिलांच्या या सगळ्या पूर्वजांच्या कृपेने आणि आमच्या या महाराजांच्या आशीर्वादाने आपल्या ठिकाणी खूप मोठी आपल्याजवळ जागा उपलब्ध आहे. आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मल्टिप्लेक्स असो किंवा आणखीन काही बाकीच्या मॉल्समध्ये वेगवेगळ्या कंपनीचे ब्रँडचे शोरूम्स असो, ते नक्कीच आपण म्हणतात त्याप्रमाणे भविष्यात तो प्रयत्न राहील आणि तो सुद्धा यशस्वी गावातील परिसरातील लोक करतील याबद्दल नक्कीच भविष्यात विचार आम्ही करू आणि तो प्रत्यक्षात आणू. चला आपण आता या ठिकाणी भरपूर असे कस्टमर आहेत, एखाद्या कस्टमरला विचारूया जुडिओबद्दल प्रतिक्रिया. चला नमस्कार बोलूया ना, चांगलेच खरेदी दिसते. चला योगायोगाने आज मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद भाऊ टिकार हे या ठिकाणी सहपरिवार खरेदी करण्यासाठी आलेले. त्यांना विचारूया, विनोद भाऊ आज आपण चांगल्या प्रमाणात खरेदी केलेली दिसते सहपरिवार, तर आज आपण या ठिकाणी पहिल्यांदा आलं की याच्या अगोदर सुद्धा आलेले? नाही, आज पहिल्यांदा आलो मी. आजपर्यंत बऱ्याच वेळा खामगाव जात असताना किंवा शहरात फिरत असताना हे एवढं मोठं शोरूम दिसत होतो, परंतु आज योग असा होता की बा कापड खरेदी करायची होती, त्यामुळे म्हटलं दुसऱ्या ठिकाणी न जाता एवढं मोठं शोरूम असल्यानंतर इथं खरेदी करायची इच्छा होती. तर काय वाटतं आपल्याला, कसं प्रकारचं फिलिंग आपल्याला की या ठिकाणी त्याचा आम्हाला एक प्रतिक्रिया चांगली फिलिंग म्हणजे का मेट्रो सिटीसारख्या शोरूम आपल्या शेगावसारख्या तालुक्या ठिकाणी आज यांनी उभं केलं, याबद्दल खरं तर मनापासून आभार व्यक्त करायला पाहिजे जुडिओ संचालक आणि आमचे ज्येष्ठ बंधू शैलूदादा पाटील यांचं, का त्यांच्यामुळे आम्हाला एक चांगल्या प्रतीचं कापड, चांगल्या प्रतीचे कपडे आपल्या कुटुंबासाठी आणि आमच्यासाठी खरेदी करायला ही संधी मिळाली. चला अजून एक तर नाही सर, आपलं नाव काय? माझं प्रशांत पवार. अच्छा, खूप स्माईल करताना दिसत आहे. काय वाटलं तुम्हाला खरेदी करताना, कसं फिलिंग आलं? खरेदी करताना सर्वप्रथम तर मला सर्वात जास्त आनंद झाला, कारण की शेगावच्या छोट्याशा शेगाव शहरात जर एवढं मोठं स्टुडिओ जर ओपन झालं असेल, अमरावती, नागपूर, मुंबईसारख्या मेट्रोसारख्या शहरात जाण्याची आज गरज नाही आहे आमच्यासारख्या शेगाववासियांना. आणि सर्वप्रथम तर मी शैलेश दादा, निखिल दादा आणि विक्रांत दादा यांचं शेगाववासियांतर्फे खूप खूप आभार व्यक्त करेल किंवा त्यांना धन्यवाद करेल, कारण की शेगावसारख्या छोट्याशा शहरात त्यांनी एवढं मोठं संकल्प उभं केलं हे खूप छोटा विषय नाही, खूप मोठा विषय आहे. कारण की दादांच्या सांगण्यावरून मला असं वाटते की काही ना काही दादांचं नवीन कुठं ना कुठं उपक्रम चालूच राहतात. जसं की आता एक फिटनेस क्लब झालं, त्या फिटनेसला समजा मी आहे सध्या, तर त्यातून दादांना आम्हाला कुठेतरी बोध भेटते की कुठेतरी फिटनेसमध्ये राहायचं किंवा युवांना रोजगार द्यायचं किंवा युवांना समोर आणायचं. त्याचप्रमाणे दादांनी आता जुडिओ ओपन केला, त्या जुडिओमध्ये शेगावकडनंच नाही तर अकोला, अमरावती किंवा खामगाव किंवा आपल्या आजूबाजूला जेवढे मतदारसंघ असो त्यातल्या छोट्या मोठ्या किरकोळ सामान्य वर्ग जरी असला तर तोही इथं येऊन भेट देऊन जातो आणि आपलं मन प्रसन्न करून जातो. बरं, महत्त्वाचा प्रश्न विचारतो शेवटचा. जुडिओमध्ये यायच्या पहिले काय कल्पना दिमागात आपल्या, की ज्या आशा घेऊन तुम्ही इथं आले की कशा प्रकारचे आपल्याला स्टायलिश कपडे भेटतील, कशा प्रकारचा माहोल राहील, विविध प्रकारचे आपल्याला फॅशनेबल कपडे पाहायला भेटतील का, जसं जीन्स असतील, टी शर्ट असतील, ट्राउझर असतील, वेगवेगळ्या प्रकारचे ज्या कल्पना घेऊन आल्या त्या कल्पना कुठेतरी पूर्ण झाल्यासारखं वाटतं का तुम्हाला या ठिकाणी? 100% त्या कल्पना परिपूर्ण झाल्यात, कारण की आता जो सध्या ट्रेंड चालू आहे त्या ट्रेंडच्या हिशोबाने जुडिओला प्रत्येक गोष्टीची व्हेरायटी आपल्याला बघायला मिळेल किंवा घ्यायला मिळेल. आणि विशेष म्हणजे सामान्य वर्गातून मी सामान्य वर्गातून आहे, सामान्य वर्गातून असताना मी बाकीच्या मॉलला अफोर्ड नाही करू शकत आणि जुडिओ माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला हे कुठेच कमतरता भासू देत नाही, कारण की तिथं छोट्याने छोट्या किमतीपासून तर मोठ्या किमतीपर्यंत तुम्ही त्या गोष्टीला अफोर्ड करू शकता, म्हणून त्याबद्दल तर आनंदच व्यक्त करू शकतो. चला धन्यवाद, धन्यवाद दादा, धन्यवाद. चला आपण आज शेगाव शहरातील नव्याने चालू झालेल्या ज्युवेलरी स्टोअरमध्ये आजची मुलाखत, ज्यांच्या सहकार्यातून हा ज्युवेलरी स्टोअर टाकला गेला असे शंदादा पाटील असतील, ॲज अ कस्टमर म्हणून विनभाऊ टिकार असतील, प्रशांतजी पवार असेल, नानाराव पाटील असेल, अशा सगळ्यांच्या माध्यमातून ज्युवेलरी स्टोअर किती आनंद आहे, किती प्रसन्न असं वातावरण आणि कम बजेट में बहुत कुछ, अशा प्रकारे ज्युवेलरी स्टोअर होतं जे अतिशय कमी वेळ प्रसिद्ध झालं.
आणि या जुडिओ स्टोअर यशस्वी झाल्यामुळं येणाऱ्या काळात गणेश पाटील परिवारातर्फे नाविन्यपूर्ण, जसं आम्ही चॅनलचा सर्वे केला त्यात सांगितलं त्यांना की नरगाळात तुम्ही कुठेतरी मल्टिप्लेक्स सिनेमा या ठिकाणी आणा, किंवा नवीन या तरुणाला काय काय लागतं किंवा कोणता ट्रेंड चालू तो शेगाव शहरात आणा. तर शेगावसारख्या छोट्याशा गावामध्ये एवढा मोठा मावली वाटर आणून कित्येक गरजूंना रोजगार मिळाला. आज या जुडिओमध्ये जवळजवळ 25 तरुण या ठिकाणी काम करतात. आर्टिस्ट असतील, अशा विविध त्यांच्या शाखा आहेत गणेश पाटील परिवाराचा, त्यात सर्वच गणेश पाटील परिवारले. तर यांच्याकडून येणाऱ्या काळात अजून सुद्धा अशा नाविन्यपूर्ण बिझनेस या ठिकाणी आणतील अशा व्यक्त करूया. आणि आपण जेवढे असतील त्यांना मी विनंती करेल की नक्कीच एकदा तरी या जुडिओ स्टोअरला भेट द्या. आपल्याला वाटणारी प्रसन्नता आणि आपल्या खिशाला झळ न पोचता कमी पैशात चांगल्या प्रकारची शॉपिंग कशी होईल आणि दर्जेदार उत्पादनं, दर्जेदार कपडे आपल्या या ठिकाणी नक्की भेटेल. आणि या ठिकाणी भेट दिल्यानंतर नक्कीच युवा क्रांती निश्चंदन आपण या ठिकाणी आले असाल तर नक्कीच आमच्या चॅनलला आपण मनोमन धन्यवाद कराल अशी आशा व्यक्त करतो. आणि बहुतांश आमचे दर्शक या जुडिओ स्टोअरला भेट देतील अशा व्यक्त करतो. युवा न्यूजसाठी विजय यादव, शेगाव.